नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या सीताफळाच्या शेतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना सेटिंग झाल्यानंतर ड्रॉपिंगची समस्या उद्भवते आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे त्या संदर्भात आम्हाला कॉल येत आहेत की ड्रॉपिंगच्या समस्येसंदर्भात आपण काय करायला हवे. सेटिंग एकतर होत नाही आणि सेटिंग झाली तर त्यामध्ये आता ड्रॉपिंगची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवायला लागलेली आहे. तर आज आपण एका शेतकऱ्याने या ड्रॉपिंगच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी कशा पद्धतीचे नियोजन केले आणि अनेक शेतकऱ्यांना जी समस्या जाणवते ड्रॉपिंगची ती यांना का जाणवली नाही, त्यांनी त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं हे जाणून घेण्यासाठी आज आपण माळशिरस तालुक्यातील हुगडेवाडी या गावी आलेलो आहोत, नवनाथ सस्ते यांच्या प्लॉटमध्ये. तसं बघायला गेलं तर नवनाथ सस्ते हे काय हाडामासाचे शेतकरी नाहीत, तरीही ते एका शेतकऱ्यापेक्षाही योग्य पद्धतीचे नियोजन करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांनी ह्या बागेचे केलेले व्यवस्थापन याची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी मयूर गुंजाळ. तुमची ओळख महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना करून द्या. नमस्ते, मी नवनाथ हनुमंत सस्ते, राहणार हुगडेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. शेती हा तुमचा म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन म्हणजे तुमच्या व्यवसायाचं नाही, साधारण 3 वर्षापूर्वी मी गोल्ड एनएमचं झाड लावलं. मग त्यावेळेस कसं पाण्याचं आमचं प्रमाण कमी होतं इकडं जमिनीत. मग दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे एनएमकीची आम्ही लागवड केली. मग आमचा मुख्य व्यवसाय हा नाही, शेती व्यतिरिक्त आमचे दुसरा बी व्यवसाय आहे. पण शेती असल्यामुळे आपल्याला बी कमी पाण्यात कोणतं पीक येतं हे करावं म्हणून एनएमकीची निवड केली. बरोबर. तर मग 2 वर्ष झाले. 3रं वर्षानंतर मी दरवर्षीप्रमाणे बहार धरला. मग सेटिंगची खूप अवस्था बिकट होती, समस्या. तर मला वेलनेसचं जे वेलसेट आहे त्याचा म्हणजे खूप छान रिझल्ट आला. सरांनी मला सांगितलं, मी सजेशन केलं की तुम्ही वापरावं एकदा. मला मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न, भरपूर म्हणजे 800च्या पेक्षा बी जास्त उत्पन्न मिळालं. म्हणजे गळ वगैरे झाले नाही आणि सेटिंग चांगल्या प्रमाणे, उत्तम प्रमाणे झाली. आणि आता या वर्षी बी धरलेली आहे बाग, समस्या काही नाही. म्हणजे अनेक शेतकरी, तुम्ही जसं तुमच्या याच्यात सांगितलं की पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक महाराष्ट्रातील शेतकरी आज आपण बघतोय की या वर्षी पाऊस चांगला आहे, पण अनेक वेळेस असं होतं की पाऊसच पडत नाही आणि पाण्याच्या कमतरतेमुळे एखादा वर्ष पडतो, एखादा 2-3 वर्ष पडतच नाही. आणि ह्या पाण्याच्या कमतरतेमुळेच अनेक शेतकरी सीताफळाच्या शेतीकडे वळतात. तर तुम्ही बोलले की तुम्ही वेलसेट वेलनेस बायोसायन्सचं वेलसेट वापरलं. तर सध्याच्या कंडिशनला सेटिंग किती आहे आता तुमच्या? आता माझ्या झाडाला 3.5 वर्ष पूर्ण होते. 3.5 पावणे 4 वर्षाच्या आसपास झाडाला पूर्ण होते. माझ्या झाडाला साधारण आता 80 ते 85 सेटिंग. 80 ते 85. हो, 80 ते 85. तुम्ही समाधानी आहात का? समाधानी, खूप समाधानी आहे. बरं, आता मला मुख्य मुद्दा हा तुम्हाला विचारायचा आहे की अनेक शेतकऱ्यांना एनएमके गोल्डन 1 मध्ये सेटिंगच मिळत नाही. त्यासाठी आपण वेलसेट चालू केले, अनेक शेतकऱ्यांनी वेलसेट वापरले आणि त्यांना सेटिंगची समस्येपासून मुक्तता मिळाली. आता अनेक शेतकऱ्यांचे आम्हाला असे फोन येत आहेत की सेटिंग झाली आहे, सेटिंग नंतर मात्र ड्रॉपिंगची समस्या उद्भवते आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं? ड्रॉपिंगची समस्या माझ्या बागेमध्ये तुम्ही कोणतंही झाड बघा, खाली बघा किंवा वरती बघा, तुम्हाला ड्रॉपिंग एकही दिसणार नाही. मी ड्रॉपिंगसाठी महत्वाचं म्हणजे हे आता महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण चालू आहे सध्याला. भरपूर प्रमाणात म्हणजे मला बी कॉल येतात की बाबा फळांची गळती होत आहे. यासाठी मी स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरले. जसं की आपलं अँट्रोकॉल असेल, त्याच्याबरोबर वेलसेटचा मी कॉम्बिनेशन करून स्प्रे घेतला. मग जसं की शेंडा मारणं, अशा काही गोष्टी मी केल्या, त्याच्यामुळे मला गळती पूर्ण थांबली. म्हणजे जी अनेक शेतकऱ्यांना समस्या जाणवते तुम्हाला जाणवलं. तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की तुम्ही ह्या वातावरणामध्ये, आता जर तुम्ही बघू शकता आजही सूर्यप्रकाश दिसून राहिला, ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि ह्या मंदावलेल्या क्रियेमुळे झाडांमध्ये अन्न घटक व्यवस्थितपणे तयार होत नाही आणि अन्न घटक तयार नाही झाले तर ते फळाला नाही मिळले की ते ड्रॉप होतं. मग त्याच्यासाठी जसं की सस्ते साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरला. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की
की ढगाळ वातावरणामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे सिस्टमॅटिक फंगिसाइड तुम्ही वापरायला नको, कारण सूर्यप्रकाश असल्याशिवाय सिस्टमॅटिक फंगिसाइड तेवढ्या इफेक्टिव्हली काम करत नाही. तर ढगाळ वातावरणामध्ये, पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक फंगिसाइड न वापरता कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरले पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइडमध्ये तुम्ही अँट्राकॉल असेल, कुमानिल असेल, कॅपटॉप असेल, हे याचा कॉम्बिनेशन तुम्ही वेलसेट सोबत देऊ शकतात. त्यातल्या त्यात तुमचं ह्या वातावरणामध्ये जरा नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं, तुम्ही 0050 तुम्ही एनपीकेचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी 0050 तुम्ही देऊ शकता. तुम्ही पण दिले. हेच शेतकरी मित्रांनो सांगायचं आहे की तुमची सेटिंग झाल्यानंतर जी ड्रॉपिंगची समस्या तुम्हाला जाणवते आहे त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर करणे, त्यासोबत 0050 तुम्ही ड्रिपद्वारे देणे हे अत्यंत महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला ही समस्या उद्भवणार नाही. तर ठीक आहे, तुम्ही हे वापरले. आता यानंतर तुम्ही आणखीन नियोजन कसे केले इथून पुढचे, म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंतचे नियोजनासाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे? यासाठी मी आता सध्याला 06020, 05234 आपलं मॅग्नेशियम सल्फेट असेल, जे वातावरणाला मॅच होत आहे आपल्या मायक्रोन्युट्रिएंट, बरोबर. मॅग्नेशियम सल्फेट असेल तुमचं, त्याच्याबरोबर आपलं सीताफळ पीके, सीताफळ स्पेशल, सीताफळ स्पेशल जे आहे पीके, ते त्याचा रिझल्ट मला मागील वर्षी खूप चांगला आलेला आहे. त्याच्याबरोबर मी वापरणार, जेणेकरून मला इथून पुढे मी नियोजन या प्रकारे करणार. तर शेतकरी मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की अत्यंत म्हणजे ते एक वेगळ्या क्षेत्रामध्ये, तसं त्यांनी सुरुवातीला त्यांच्या बोलण्यात आलं नाही, ते एक सिनेसृष्टीमध्ये ते एक लोकेशन मॅनेजर म्हणून कार्य करतात. हे करत असताना सुद्धा त्यांचं नॉलेज ऐकून मलाही आनंद झाला की इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने ते शेती करतायत आणि आता ड्रॉपिंगची समस्या उद्भवली नाहीये त्यांना. आणि तिथून पुढे ते 06020 असेल, 05234 असेल, म्हणजे ते एक प्लॉटचं नियोजन कसं करतायत की झाडाला, प्रत्येक झाडाला किती पोषक मायक्रोन्युट्रिएंटचा योग्य पुरवठा होईल याची ते काळजी घेत आहेत. आणि सोबतच त्यांना ड्रिप पीके, सीताफळ स्पेशल जे वेलनेस बायोसायन्सचे आहे, हे सेटिंग झाल्यानंतर एक साधारणतः लिंबू आकाराचे फळ झाल्यानंतर 1.5 लिटर प्रमाणे चांगलं आहे. म्हणजे साईज वाढते, चकाकी वाढते आणि तुमच्या फळाचा किपिंग क्वालिटी वाढते, जेणेकरून एक्सपोर्टसाठी ते फळ टिकवून क्षमता वाढते. तर आज आपण यांच्या प्लॉटमध्ये आपण आलो, त्यांचं नियोजन ऐकलं आणि या नियोजनाचा, या माहितीचा सर्व महाराष्ट्रातील शेतकरी, महाराष्ट्राबाहेरीलही शेतकरी नक्कीच त्यांच्या प्लॉटमध्ये उपयोग करतील आणि या नियोजनाचा फायदा करून घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि सस्ते साहेब, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.